सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असताना कोणीही दोन समाजात द्वेष पसरेल अशा पोस्ट, क्लिप्स किंवा मेसेज टाकू नये. तसे कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असा इशारा शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांनी दिलाय. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या औरंगजेब कबर प्रकरण व नागपूर दंगल प्रकरणी सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर अपलोड करीत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकांना शनिवारी शेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली. सायबर विभाग या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट, मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर नजर ठेवून असून त्यांच्या सूचनेनंतर पोलीस प्रशासन अशांना पकडून कारवाई करत आहे. शेगावमधील सर्व जनतेला माझे आवाहन आहे की कोणीही चिथावणीखोर, आक्षेपार्ह किंवा भडकाऊ मेसेजेस असेल किंवा इंस्टाग्राम स्टोरी असेल, फेसबुक स्टोरी असेल, व्हॉट्सॲप स्टेटस असेल, ते फॉरवर्ड करू नये, त्याला लाईकही करू नये, त्याच्यावर कमेंटही करू नये, तसेच ते ठेवूही नये. कारण की आमचं पोलिसांचं तसेच सायबर विभागाचं अतिशय बारीक लक्ष आहे आणि जो कोणीही असे आक्षेपार्ह, भडकाऊ, चिथावणीखोर स्टोरी किंवा स्टेटस ठेवेल त्यावरती निश्चितच कारवाई करण्यात येईल. आज किती कारवाई? आज 5 युवकांवरती आम्ही कारवाया केलेल्या आहेत. ज्यांनी स्टेटस ठेवलेले आहेत अशा 5 जणांवरती कारवाई केलेली आहे आणि पुढेही ही कारवाई सुरूच राहणार आहे.